रामकृष्ण हरी. मी बघा कत्ता सांगायला लागले, मन लावून ऐका, ध्यान लावून ऐका. आपण कीर्तन भजनला जातो, आपण काय अर्ध सोडून येतो का? म्हणून पूर्ण बघा कत्ता ऐकायची आपली, पूर्ण भजन कीर्तन कसं ऐकतो तसं. आणि मी मेहनतीनं येडो बनवते, लई मेहनत जाती माझी येडो बनवायला. म्हणून तुम्ही हे बघा माझा पूर्ण येडो बघून मला सपोर्ट करा. राम कृष्ण हरी. राधा 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 राधा. बघा तिघी मायलिकी असतात, तिघी मायलिकी. तर तिघी मायलिकी असतात बघा. तर त्या आईला एक सावतर मुलगी असते आणि एक सक्की मुलगी असते. मग सख्या मुलीचा लाड करते आणि सावतर मुलीचा लाड नाही करत. सख्या मुलीला जवळ घेते आणि सावतर मुलीला लांब ठेवते. असा फरक करते. असा फरक करायला नाही पाहिजे, कुणीच नाही करायला पाहिजे. पण ती गोकुळा फरक करायची. तर मग असं करून ते झाले लहानाच्या मोठ्या. लहानाच्या मोठ्या झाल्यावर मग सांगायला लागली. लहानाच्या मोठ्या झाल्या तर ती मोठ्या मुलीला म्हणजे सावतर मुलीला काम द्यायची, स्वतःच्या मुलीला काम काहीच नाही द्यायची. लाडा कौतिकात तिने वाढवलेली आणि ह्या पोरीची दूरदशा करायची, सावतर मुलीची दूरदशा करायची. ह्या मुलीला धुणं धुवायला लावायचं, नदीवरून पाणी आणायला लावायचं आणि स्वतःच्या मुलीला 10 वाजायला उठायचं. स्वतःच्या मुलीनं म्हणायची, झोप बाई, तू लय थकलीस, खेळून खेळून लय थकलीस, तू झोप. तर मग त्या मुलीला म्हणायची, अगं बाई, तू लवकर माझ्या मुलीसाठी जेवायला दे, माझ्या मुलीला किती भूक लागली या, तू जेवायला लवकर बनवून लवकर दे. हो आई, मी जेवण बनवते, देते माझ्या बहिणीला, माझी बारकी बहीण आहे, माझी पण लाड्या कौतिकाची बहीण आहे, मी देते जेवायला. तर म्हणली, अगं देते, कधी बनवणार, कधी तू जेवण बनवणार, कधी हिला देणार, कधी खाणार, तोवर माझी मुलगी भुकानी एकोळ झाली या, लवकर जेवण बनव. अजून तू नदीला जाणार, पाणी भरून आणणार, नंतर सडा सारवण करणार, कधी होणार तुझं? तर ती म्हणते, आई मी लवकर करते. नदीला जाती, या नदीला आंघोळ करते, तिथून घागर भरून पाणी आणती, रांजणात टाकती, रांजून भरती 10-12 हांड्याने, 10-12 घागरीनं, आणि तिथून पुढं स्वयंपाकाला लागती, स्वयंपाक करती, नंतर त्या बहिणीला खायला देते, आईला खायला देते. असं करून 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 ती मोठी मुलगी वैतागून गेली आणि उरलं सुरलं त्या मुलीला, सावतर मुलीला खायला द्यायचं. आणि त्या पोरीला थोडं बी कमी पडलं स्वतःच्या, तर वापस बनू माझ्या मुलीचं पोट नाही भरलं, माझ्या मुलीचं पोट नाही भरलं. सारखं असं करायचं की माझ्या मुलीचं पोट नाही भरलं, जा अजून बनव, अजून जेवायला दे, माझं पण पोट नाही भरलं. कधी कधी मीठच जास्त झालं, तिखटच जास्त झालं, सारखं म्हणून तिला ढोसल्या मारायच्या. मग असं करून 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 ती पोरगी, आणि तिला खायला पण द्यायचं नाही. ह्यांचं उरलं सुरलं शिळं पाकं ते खायला द्यायचं तिला. मग असं करून करून मग लाकडं आणायला रानात गेली. चक्कर आणून येऊन तिथं पडली. तिथं एक तिला साधू भेटला. त्या साधूनं तिच्या अंगावर, त्याच्या पाणी होतं एवढं, त्याच्या ते भांडं असतं ना, असं धरायचं भांडं, त्या भांड्यामध्ये पाणी होतं. पाण्याचा शिडकावा शिकला, तिच्या तोंडामध्ये पाणी एक घोट दिलं, उठून बसली. बाई, तुला काय झालंय, काय नाही, का चक्कर आली, तू तर जानजवान आहे, तुला चक्कर कशी काय आली? तर म्हणली, साधूजी काय नाही, मला अशी चक्कर आली. बरं म्हणला, बाई लाकडं गोळा केलेस ना, जा घरी घेऊन. हो म्हणली, साधूजी मी घरी घेऊन जाते लाकडं. मग ते लाकडं घेऊन घरी आली. लाकडावर ते स्वयंपाक केला, वापस त्यांना खायला दिला. त्यांची रुटीन तीच चाली. रानात जायचं, लाकडं आणायचं, रानाचं काम करायचं आणि घरी यायचं, स्वयंपाक करायचा, दोघीला खायला द्यायचं, स्वतःने उरलेलं खायचं, त्यांचं उष्टमाष्ट खायचं.
तरी पण बिचारी जगायची, तरी पण जगायची. असं करून 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 लई दिवस गेले, लई दिवस गेले. तर जेवण बनवलेलं होतं, जेवण ह्या दोघींना खाल्लं आणि उरलं सुरलं म्हणली त्या आपलं किचनमध्ये आहे, उरलं सुरलं तुला त्या ताटामध्ये आमचं, मग जेवण आहे तू खाऊन घे. मग तिने ह्या ताटातलं त्या ताटातलं जेवण जमा केलं, स्वतःच्या ताटात घेतलं आणि तेवढ्यामध्ये असंच तोंडात घास घालायलं की तेच साधू आला, माई भिक्षा वाढ मला. मग पोरगी ती धावत पळत बाहेर आली, म्हणली कुणाचा आवाज आलाय, साधूसारखा आवाज आहे. तर ती बघती बाहेर येऊन, तर तेच साधू ज्याने पाणी तिच्या तोंडावर मारलं होतं ना, शिडकावा एक घोट पाणी पाजलं होतं ना, तेच साधू. म्हणला, बाई तू आहेस का? तू तर चांगल्या घराण्यातली आहेस आणि तू कशी काय आहे? म्हणजे एवढं काम करती, म्हणजे बाहेरचं लाकड जमा करते, शेतातलं काम करते, कसं काय? दुसरं कोणी नाही आहे का? म्हणली, आहेत की नोकर आहेत, चाकर आहेत, करतात, ते बी करतात, मी बी करतात. परी पोरगी कधीच काय सांगायची नाही, कुणालाच नाही सांगायची, आजूबाजूवाल्याला नाही सांगायची, आजूबाजूवाल्याला नाही सांगायची, बाहेरच्यांना नाही सांगायची, पाहुण्यांना नाही सांगायची, पाहुण्यांची सेवा करायची. आणि पाहुण्यांची सेवा करून उरलं सुरलं तिला खायला द्यायचं त्या बाईनं, सावतर आईनं. ते तिने खाऊन वापस कामाला लागायची. मग असं करून करून ते साधू आला होता ना दरवाजात, तिने जेवायला घेतला, असा घास तोंडात टाकला होता. ते साधू आला, म्हणला, माई भिक्षा दे मला. बाहेर आली तर म्हणला की, बाई तू आहेस का? तू तर चांगल्या घराण्याची आहेस. हो म्हणली, मी चांगल्या घराण्याची आहे. ते उष्टमाष्ट जेवण स्वतःच्या ताटात ठुलं होतं, तर ते द्यायला लागली. तर ती सावतर आई आली तर म्हणती, तू ते जेवण त्या साधूला द्यायला लागलीस ना, तुला दिवसभर जेवण नाही भेटणार, तुला संध्याकाळीच जेवण भेटणार आहे उष्ट माष्ट. तर ते साधू ओळखून गेला की उष्ट जेवण हिला दिलं आणि ते जेवण मला दिलं, परी मी खाणार, असू दे ते पण अनास आहे, मी खाणार. त्या साधूनं ते जेवण खाल्लं. मग ही पोरगी दिवसभर उपाशी तापाशी बसली. मग तिला खायला नाही, प्यायला नाही. वापस रानामध्ये गेले, लाकडं तोडले, शेतातलं काम केलं, वापस घरी आली. मग दुसऱ्या दिवशी पण तसंच उष्टमाष्ट जेवण तिला. नदीला जायचं, पाणी भरायचं, घरचं साडसारवण करायचं, तेच तिच्या नशिबी. असं करून 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 मग वापस त्याच शेतामध्ये तिला ते साधू दिसला. तिने उष्टमाष्ट जेवण नेलं होतं. बाई म्हणला, मला काय आहे का खायला? हो म्हणले साधूजी, हे आहे माझ्या ताटामध्ये, हे खावा तुम्ही. म्हणला, बाई त्या दिवशी पण तू जेवण मला दिलंस ना, आजचं पण जेवण मला द्यायली, तू काही उपाशी राहणार का? मला कळून आले की तुझी सावतर आई तुझ्यावर जुलूम करते या, ते मला कळून आले. तर म्हणली, नाही साधूजी तसं काय नाही आहे. नाही नाही तसं काय नाही. नाही म्हणला, तसंच आहे म्हणला. आणि म्हणला, मी उद्या वापस तुझ्या घरी भिक्षा मागायला येणार आहे. आणि मग वापस दुसऱ्या दिवशी भिक्षा मागायला आला. त्या दिवशी तर ते जेवण त्याला दिलं, त्या दिवशी पण उपाशी राहिली शेतामध्ये. आणि मग घरी आली, दुसऱ्या दिवस निघाला वापस. मग ते जेवण तसंच त्याला उष्ट दिलेलं. मग ते वापस साधू म्हणला, माई भिक्षा दे मला. मग ते ताट उचलून त्याला दिलं. मग ती तशीच वापस म्हणली की, आता जेवण त्या साधूला दिलीस ना, तुला दिवसभर जेवण नाही भेटणार. तर ते मग साधू हसला आणि म्हणतो, बाई तुझं कल्याण आहे. त्या मुलीला म्हणतो, बाई तुझं कल्याण होईन, तू राजाची राणी बनशील. तर मग ते गेला साधू निघून आशीर्वाद देऊन. आणि मग ही म्हणती, हेला कसा काय? ह्या आमचं उष्टमाष्ट खाऊन जगणाऱ्या पोरीला आशीर्वाद दिला, माझ्या लेकराला आशीर्वाद द्यायचा, त्या मुलीला आशीर्वाद दिला, हे काय? मग घरात आली आणि म्हणती, बघ तिला असा आशीर्वाद दिलाय, तर मग हिचं लग्न आपण लवकर करून टाकू. आणि मग ते मोठं घर येणार आहे ना तिला, राजाचं, ते घर तुला देऊ. म्हणजे राजा नव्हता, असेच श्रीमंत लोक होते. तर मग असं करून करून मग ते गरीब नवरा त्या पोरीला करून दिला, का तर श्रीमंत नवरा ह्या पोरीला करायचा होता. तर मग झालं. मग गरीब घराण्यात गेली ती पोरगी, गरीब घराण्यात गेली. तर तिथं पण
आणि जेव्हा ते नवऱ्याने लाकडं आणायचे, बाजारात न्यायचे, खायचे, तिथून पुढं घरी यायचं, धान्य आणायचं, ते बायकोला खाऊ घालायचं, स्वतः खायचं. मग असं करून करून तिला एक मुलगा झाला तर म्हणली आता मुलगा तर झाला आहे मला, पण आम्ही एवढं दिवसभर एक टाईम खाऊन पोट भरतो, आता हे लेकराला आम्ही कसं खाऊ घालायचं? देवा हे लेकरापुरतं खायला दे, आम्हाला उपाशी ठेव, पण आमचं लेकरू चांगलं खाऊन जगायला पाहिजे. मग असं करून करून बरेच दिवस झालं ते लेकरू झालं, 4-5 वर्षाचं झालं. तर मग तवर ह्या पोरीचं श्रीमंत घराण्यात लग्न करून दिलं ह्या आईनं, सावतर आईनं. काही ह्यांना कळवलं पण नाही, काहीच नाही कळवलं नाही, काय नाही. श्रीमंत घराण्यात लग्न करून दिलं. तर ते श्रीमंत लोक होते. तर मग नंतर हिला कळलं की आपल्याच गावामध्ये बहीण दिलेली आहे, तर आपण त्या बहिणीच्या घरी काम मागायला जाऊ. म्हणू की बाई मला पैसा नको, पाणी नको, काहीच नको, परी मला नाही का, मला नुसतं अनाज दे आणि मला काहीतरी खायला देत जा, 2 टाईम मला खायला दे, माझ्या लेकराला घरी पण दे काहीतरी. म्हणजे काहीतरी बनलं ना जेवण, तर मला जेवण घरी दे, मला पैसा नको, तुकडा नको, काय नको मला. मी एवढी लालूच करत नाही. आमच्या पोटाला, माझ्या लेकराच्या पोटाला खायला भेटलं ना, मग आम्ही तेच म्हणू की आम्ही भाग्यवान आहेत. तर मग असं करून करून बहिणीच्या घरी गेली काम मागायला. बहिणीच्या घरी गेली काम मागायला. तर बहिणीला म्हणती, दीदी तू मला काम देते का? मला एक माझा नवरा लय गरीब आहे आणि लाकडं एकूण आम्ही पोट भरतो आणि माझं लेकरू काय खाईन, म्हणून मी म्हणलं की माझी बहीण ह्याच घरात म्हणजे ह्याच गावात दिलेली आहे, म्हणून मी तुझ्यासाठी, तुझं घर श्रीमंत आहे, मला काम दे, मी काय तुझा स्वयंपाक बनवून तुझी सडा सारवण करण, परी मला काम दे. तर ती म्हणली पैसे नाही घेणार ना? म्हणली पैसे नाही घेणार, आम्हाला खायला दे, माझ्या नवऱ्यापुरतं आणि माझ्यापुरतं, माझ्या लेकरापुरतं खायला दे. हो म्हणली, तुला खायला देईन, पैसे नाही देणार. म्हणली ये उद्यापासून कामाला. गेली उद्यापासून कामाला. लेकराला म्हणली, बाळा मी कामावून येऊस तर तू इथंच बस, मी तुला चांगलं चांगलं खायला आणन. तर लेकरू म्हणलं, हो आई तू लवकर घरी ये आणि तू आम्हाला चांगलं चांगलं खायला आण. तर मग ते लेकरू खुश झालं, माझी आई कामाला चालली, आज आम्ही काहीतरी चांगलं खाऊ. नवरा खुश झाला, आज माझी जी बायको कामाला चालली, आम्ही आज काहीतरी खायला आम्हाला चांगलं घेऊन येईल. तर गेली कामाला. तर म्हणली, पहिलं बघ आलीस ना ताई, तर तू फरशी कर, आपलं साडा कर, सारवण कर, पाणी भर आणि तिथून पुढं मला पुरी बनव, शाकभाजी बनव, चांगलं जेवण माझ्यासाठी बनव. तर म्हणली, हो ग मी बनवते तुझ्यासाठी. मग 5ही पक्वान तिच्यासाठी, बहिणीसाठी बनविले. मग तिला वाटलं की माझी बारकी बहीण हे आता उरलं ना, तर सगळं घरी देईन, माझं लेकरू खाईन, माझा नवरा खाईन, मी खाईन, माझे लेकरू आज किती खुश होईल. म्हणून ती लई खुश झाली. मग झाला स्वयंपाक, झाला पाणी झाला. मग ती जेवण करून घ्या आता. म्हणजे त्या बहिणीला म्हणती, माझ्याकडून स्वयंपाक झालाय, पाणी झालाय, तू जेवण करून घे. तर ते म्हणले, आण ताट भरून आणलं, खाल्लं पिल्लं, मस्त झाले म्हणली. आणि म्हणली, थांब जरा, घरी जाताना जेवण घेऊन जा. मग कालचं उरलेलं जेवण ते दिलं तिने. भात कालचा उरलेला होता. म्हणली, हे बाकी भात आहे म्हणली, पातेलं भरून, आमच्या घरात चिळं कोणी खात नाही, तुझ्या घरात नवऱ्याला आणि लेकराला तू गरम करून दे, काहीतरी ह्याला कांदा घाल, तांबाटा घाल, काय पण घाल, ह्याला चांगलं करून खाऊ घाल तुझ्या लेकरांना. ती आली रडत की म्हणली, माझ्या बहिणीनं 5ही पक्वान बनवले, परी माझ्या लेकरासाठी, माझ्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी काही नाही दिलं खायला. म्हणून तिला लई दुःख झालं. साऱ्या रस्त्याने रडत आली आणि त्याला गरम करून खायला दिलं. त्याने खुशीनं खाल्लं. आता त्यांना काय माहिती चिळं आहे का, ओष्ट आहे का, माष्ट आहे, त्यांनी ते बिचारे खाल्लं, अनास आहे म्हणून पोटाच्या गारीसाठी खाल्लं. तर मग वापस दुसऱ्या दिवशी गेली कामाला. तर म्हणली, ताई आज नाही का तू खीर लई बनव, तू खीर चांगली बनवते, खीर बनव. मग म्हणली, हो बाई मी खीर बनवते. तिने जास्त बनवली खीर, की माझी बहीण माझ्या लेकरासाठी, नवऱ्यासाठी, माझ्यासाठी खीर नक्कीच देईन, जास्त बनवली. तर तिला ते ताजं द्यायचंच नव्हतं, बहिणीला ताजं द्यायचंच नव्हतं. म्हणजे बहिणीचा अपमान करायचा. असं करून मग तिने खीर बीर नाही दिलं. सगळं झालं. त्या बहिणीनं खाल्लं. जाताना म्हणली, घेऊन जा काहीतरी, रात्रीचं ते नाही का 5ही पक्वान बनवले होते ते राहिलेत, ते घेऊन जा.
मग ते घेऊन आली आणि तिला वाटलं माझ्या लेकरासाठी, माझ्या लेकराला खीर आवडते, माझ्या नवऱ्याला खीर आवडते, मला पण खीर आवडते, माझी बहीण खीर देईन. नाही दिली तिने, म्हणजे तिला शिळच द्यायचं असते, ताजं नाही द्यायचं. का तर तिला बहिणीचा अपमान करायचा असते. मग असं करून करून आली ती घेऊन शिने, म्हणली नवऱ्याला लेकराला म्हणली हे ताजं आहे, आणि त्यालाच गरम केलं आणि त्यांना खायला दिलं. त्याने खुशीनं खाल्लं. त्यांना काय माहिती शिळं आहे का, पाकं आहे का, ओष्ट आहे का, माष्ट आहे का, कसलं आहे. त्याने तर खाल्लं. मग वापस तिसऱ्या दिवशी गेली. तर मग तसंच आई ताई तू हे बनव, हे बनव, ते बनव, असं कर तसं कर, मस्त मस्त खायला बनवून घ्यायची आणि ते उष्ट माष्ट ते घेऊन यायची आणि तेच गरम करून द्यायची. म्हणजे कालचं द्यायची, उष्ट पण द्यायची आणि कालचं पण द्यायची. मग असं करून 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 मग एक दिवस आली ती, आली घरी. आणि काय माहिती तिचा नवरा लय बिमार पडला म्हणून बहिणीच्या घरी गेली. तर 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 पळत पळत गेली आणि म्हणली अगं दीदी तू माझं मदत कर, तर माझा लेकरा नवरा लई बिमार आहे आणि तू मदत कर, मला काहीतरी पैसे दे. म्हणली नाही 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 नाही, मी पैसे देणार नाही आहे तुला, पैशाची बोलीच नाही, तुला अनासची बोली आहे, मी पैसे तुला देणारच नाही. अगं ताई मी तुला कधी माझ्याकडे आले तर वापस देईन तुला, परी माझा नवरा लई बिमार आहे, मला दवाखान्यात न्यायचं आहे, झाडपाल्याचं औषध आणायचं आहे, मला पैसे दे. तर म्हणली नाहीच देणार, म्हणली तू किती पण काम कर आणि किती पण काय अनासच्या पुढे मी काय देणार नाही. आणि काय देते होती उष्ट माटण रात्री चोरलेलं. बघा ना, तिने नाहीच दिलं, हात जोडले, पाया पडले, परी नाहीच दिले पैसे. म्हणली लेकरू माझं उपाशी आहे, म्हणली अनास घरात आहे, म्हणली घेऊन जा, परी मी तुला पैसा देणार नाही. बिचारी मग मंदिराच्या बाहेर भीक मागायला बसली. कुणीतरी मोठे लोक येते ना आणि भीक देणार, आणि कुणी रुपये देईन, 2 रुपये देईन, तर तेच भीक घेऊन मी माझ्या नवऱ्याला झाडपाल्याचं औषध करण, दवाखाना करण म्हणून शिनी अशानं ह्याच्यात बसली, मंदिराच्या बाहेर, महादेवाच्या मंदिराच्या बाहेर बसली. तर मग तिने एक दिवस नाही का लाडू दिले होते, उष्टेल लाडू दिले होते तिने, आणि रात्रीचे राहिलेले लाडू दिले होते एक दिवस त्या बहिणीनं, त्या बारक्या बहिणीनं. तर ते लाडू त्या मंदिराच्या तिथं जाऊन भोलेनाथला म्हणली, भोलेनाथ हे बघ म्हणली मी काम मेहनतीचे आहेत माझे लाडू, हे तू लाडू खा, परी मला भीक तरी कोणीतरी देऊ दे, मला भीक, असं मला आशीर्वाद दे. तर ते लाडू ते खाल्ले कोणी, त्या सापानी. त्या मंदिराच्या भोलेनाथचं मंदिर तिथं साप होता, त्या सापानी लाडू खाल्ले. लाडू खाल्ले आणि म्हणला तू राजाची राणी बनशील म्हणला, असा त्यांनी आशीर्वाद दिला. जसा साधूनं दिला होता का तसा त्यांनी आशीर्वाद दिला. आणि मग ती म्हणली माझी काय मजा बघायलात का तुम्ही भोलेनाथ, माझी काय मजा नाही. म्हणला तुझ्या नशिबात तेच आहे, तू एवढं सैन केलं चिंदगीत म्हणजे सावतराईनं तुला किती फरक केला. म्हणला तुझं मन गंगाच्या पाण्याने निर्मळ आहे, तर म्हणून तुला महादेव प्रसन्न झालेला आहे, तर तुझं खरं होणार आहे. तर तेवढ्यात तसं म्हणला आणि ते साप निघून गेला ते लाडू खाऊन. आणि मग आले राजाच्या इथलं. राजाचं काय माहिती, राजाला मुलगा नव्हता, तर राजा म्हातारा झालेला होता. तर मग राजा म्हणला आता मी तर म्हातारा झालो, हे राजे कोण सांभाळून, जीवात जीव आहे तर कोणता तरी तरुण मुलगा आणा गरीब. तर हे भीक मागत बसलेले होते. तर राजाचे प्रधान त्यांचे सेवक आले आणि ते भीक मागायला बसले होते, नवरा बायको लेकरू. तर म्हणले तुम्हाला राजांनी बोलविलं आहे आणि राजाला मुलगा नाही, आणि तुम्हाला राजे देणार आहे, तुम्हाला राजाची गादीवर तुम्हाला बसवणार आहे. ती म्हणली आमची काय टिंगल उडवायलात का, आम्ही भीक मागायला बसलो, नवरा बिमार आहे, तुम्ही आमची का टिंगल उडवायला लागलात का प्रधानजी. नाही नाही म्हणला, तुम्ही राजाकडं चला, तिथं जाऊन काय बोलायचे ते बोला. मग तिथं जाऊन म्हणजे त्यांनी नेलं तिथं, म्हणजे प्रधानजीनं आणि राजाच्या ते हाताखालच्या असते तर त्याने, आणि मग घेऊन गेले राजाकडं. आणि मग राजा म्हणला हा हेच योग्य हे, तर हेच माझं राज्य सांभाळतेन, हे तिघं माय लेकरं, हेच राजे माझं सांभाळतेन आणि हेच माझ्यासाठी योग्य हे. तर म्हणून चिनी राजाच्या गादीवर बसून शिनी त्यांचा जय जयकार केला, त्यांची कितीतरी हे केलं, हारं फुलं हे ते गादीवर बसवलं, मुकुट घातला राजाचा. आणि त्या राजाने ह्यांना मुलगा मानलं आणि त्या मुलीला सुनबाई मानलं, त्याला नातरून मानलं. आणि बघा, आणि मग कळलं तिला, बहिणीला कळलं की राजाची राणी झाली या तिथं बहीण.
कसं झालं काय झालं, गावात सगळी चर्चा व्हायला लागली या, कसं घडलं माझ्या पुढं, तिने जायलाच नाही पाहिजे, खरंच काय ती एका गावामध्ये येऊन विचारल्याच्या नंतर मग हो म्हणली खरं आहे खरं आहे. तर मग ती म्हणली आता काहीतरी करून बहिणीकडे जायलाच पाहिजे, बहिणी माझी भोळी आहे, मला सगळं सांगन, बहीण माझी भोळी आहे, बहीण माझी सगळंच सांगन मला. आणि गेली बहिणीकडं, तर ते प्रधान लोक आतमध्ये जाऊ देत नव्हते. ती म्हणली मी माझी मोठी बहीण आहे, मला जाऊ द्या. तर मग जाऊन सांगितलं की तुमची बहीण आली, पाठवायचं का? हो म्हणली पाठव म्हणली, माझी बहीण आहे. तर मग गेले बहिणीकडे गेले. तर मग बहिणीकडे गेल्याच्या नंतर बहिणीला म्हणती ते कसं आहे, तू राजाची राणी कशी बनलीस? तर ती म्हणली तू उष्टमाष्ट लाडू देत होती, तू उष्टमाष्ट जेवण देत होती, उष्टमाष्ट सगळं देत होती, तू मला मदत नाही केलं म्हणून मी ते उष्टमाष्ट एक दिवस ते लाडू आणले, आम्ही खाल्ले नाही. महादेवच्या मंदिरमध्ये गेले, महादेवाला चढवले आणि तिथं साप आला आणि सापाने ते लाडू खाल्ले आणि साप बोलला की तू राजाची राणी बनते ना. आम्ही म्हणलो की आमची टिंगल नका करू, साप राजा आमची टिंगल नका करू. ते म्हणला हेच योग्य आहे तुझ्यासाठी, हेच खरं आहे. आणि ते गायब झाला. आणि नंतर मंदिराच्या बाहेर आम्ही भीक मागत बसलो होतो. ते प्रधान आले, त्यांचे सेवक आले, आम्हाला घेऊन गेले आणि ते म्हणले की आम्हाला मुलगा नाही, तुम्ही ही गादी सांभाळा आणि तुम्हीच योग्य आहेत आमच्या गादीसाठी. आणि झाली मी राणी. तर मग म्हणली मला बरं म्हणली मला मिले माझं वैभव सगळं गेले, मी गरीब झाले आणि माझा नवरा पण बिमार पडला आहे. आता तू मला काम दे तुझ्या घरी. मग काम म्हणली नाही तू काम नको करू, तुला काय धनदौलत न्यायची नेपरी तू काम नको करू. तर मग धनदौलत म्हणली मला काहीच नको तुझं, मी तुझ्याकडं कामाला येणार, तू मला रात्रीचं देत जा. आणि म्हणली नाही रात्रीचं नाही म्हणली, बनवलेलं ताजं न्यायचं, रात्रीचं नाही न्यायचं. नाही म्हणली तुम्हाला रात्रीचं देत जा. म्हणजे बहिणीची कॉपी करायला लागली. आणि मग असं करून रात्रीचं आणायची. नवरा म्हणायचा तिचा अगं असं काय करायची, तुझ्या घरी धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, पाणी आहे, हिरे आहे, मोती आहे, आणि तू का लागली करायला? नाही म्हणली ती राजेची राणी झाली या, मला तिच्या पुढं होऊन दाखवायचं माझ्या, म्हणजे मला तिला कमी बघायचं या तिला, म्हणजे तिला गरीब बनावे, म्हणजे माझ्यापेक्षा ते गरीब पाहिजे. म्हणून मला तिच्यात जाऊन तिचं उष्टा आणून तिचं म्हणजे तिचं रात्रीचं आणून मला पण तिथं मंदिरात जायचं आहे आणि मला तसंच करायचं. मग एकदा दोनदा गेली आणि मग तसंच एक दिवस म्हणली लाडू बनवू आपण. तर म्हणली बनवले लाडू आणि म्हणली मला देऊ नको, आज देऊ नको, उद्या दे. आणि मग उद्या बघा आली आणि जाताना म्हणली दे मला ते कालचे लाडू. आणि ते लाडू घेऊन आली, मंदिरमध्ये गेली आणि मंदिरमध्ये भोलेनाथला म्हणती की भोलेनाथ मी लय गरीब आहे, माझा नवरा बिमार पडलाय आणि हे लाडू मला दिले तो उष्टे माष्टे हे तुम्हाला द्यायला आले या. ते म्हणतं मूर्ख गप्प बस, मूर्ख बाई म्हणला, लालची बाई म्हणला गप्प बस. म्हणला तुझ्याकडं धन आहे, दौलत आहे, सगळं तुझा नवरा चांगला आहे आणि तू जर असं भाना घेऊन आलीस ना माझ्याकडं तर तू गरीब होणार, तुझं वैभव सगळं जाणार आणि तुझ्या नवरा पण बिमार पडणार आणि तू पण भीक मागत इथं बसणार. बघा म्हणला सगळं मला कळते, सगळं मला माहिती आहे. आणि तिचा नवरा म्हणायचा लालूच नको करू, लालूच लई बुरी चीज आहे, तरीही ऐकायची नाही. हे बघा तसं करत राहिली आणि मग तसा सराप दिला त्या भोलेनाथनं त्या सापाने. आणि मग ह्या बघा तोवर तर ह्या तिच्या नवऱ्याला बाहेर आतमध्ये गेली ना तर बाहेर बिमार पडला. मंदिराच्या बाहेर निघली की नवऱ्याला म्हणते काय झालं तुम्हाला एवढं का सुकलात? तर म्हणतो तू आतमध्ये गेलीस ना तेव्हापासून मला काहीतरीच व्हायला लागले. मग तिला वाटलं की ही सराप खरा आहे. मग घरी म्हणती चला. घरी आली तर सगळं तिचं वैभव सगळं देवाने गायब केलं. असं बघा जेवढं देवाने दिलंय ना तेवढंच आपण खायचं. देवाच्या पुढं आपण कधीच जायचं नाही, देवाला मागायचं पण नाही. आणि मेन भोलेनाथला तर मागायचंच नाही. भोलेनाथ बघा आपल्याला मनाने देतंय. आपण काय सेवा करतो, आपण काय दान करतो, आपण काय करतो, देवाला सगळं माहिती आहे. हे बघा पुण्य करायला हात वरी करायचे, पुण्य करायला भुकेल्याची भूक ओळखायची, ताणेल्याची ताण ओळखायची, सुखी असलं तरी त्याला गोड बोलायचं, कुणी दुःखात असलं ना तरी त्याला मदत करायची. हे बघा परी कुणावर हसायचं नाही आणि कुणाची निंदा करायची नाही ना, कुणाला असं वाकडं बोट दाखवायचं नाही कुणाला.
आपलं जे आपल्या देवाने दिलं आहे ना त्याच्यामध्ये आपण सुखरूप राहायचं. आणि हे बघा देवाला म्हणायचं, देवा जसं तू ठुचीन तसं आम्ही राहू. असा असतो, लालूच करायची नाही. रामकृष्ण हरी. हे बघा मी लय मेहनतीनं इडो बनवलाय. माझा इडो बघा माता बहिणींनो, पूर्ण इडो बघा. देव तुमचं चांगलं करन. हे बघा महादेव तुमचं चांगलं करन आणि तुमच्या पाठीमागं माझं करन. सत्याची बुद्धी दे रे बाबा मला, आणि सगळ्यांना सत्याची बुद्धी दे. आणि सगळेजण इडो बनवा आणि हे बघा शेअर करा माझा इडो. रामकृष्ण हरी. मला बघा काय होतंय, किचनमध्ये पहिले इडो बनवायचे ना, आता हे का एवढं तर दुःख आहे माझ्या मनावर, तेवढं दुःख आहे मला, तरी पण मी इडो हे बघा मेहनतीनं बनवला आहे. माझ्या मनामध्ये हे बघा माता बहिणीला माहीत आहे माझ्याबरोबर काय घडलं आहे ते, तरी पण हे बघा मी इडो बनविला आहे. एवढा मेहनतीनं बनविला आहे काय सांगू तुम्हाला. रामकृष्ण हरी. आणि मला फुल सपोर्ट करा. देव तुमचं चांगलं करा, महादेव तुमचं चांगलं करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राधा 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 राधा. हे देवा सगळ्यांचं चांगलं कर, त्याच्या पाठीमागं आपलं चांगलं कर, सगळ्यांना सुखी ठेव, त्याच्या पाठीमागं माझ्या परिवाराला सुखी ठेव.